मित्रांनो नमस्कार. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज 17 मार्च आहे. सकाळचे 8:30 वाजत आहेत. सध्याच्या काळामध्ये राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत असेल. एक कमी दाबाचा पट्टा सध्या इकडे उत्तर कर्नाटकापासून तर गल्फ ऑफ मेनारचा भागापर्यंत बनलेला आहे. इकडे उत्तर श्रीलंकेपासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. एक आणखी कमी दाबाचा पट्टा इथून महाराष्ट्राचा दक्षिण भागापासून विस्तृत झालेला आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच चंद्रपूर, गडचिरोली या भागातील काही तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे. काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि तुरळक ठिकाणी हा पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये हा पाऊस सध्या सक्रिय आहे. पण उद्यापासून जसं आपण उद्या 18 मार्चकडे वळू तर राज्यामध्ये पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीसह हा पाऊस राज्यामध्ये विदर्भसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता दिसत आहे. नक्कीच याबद्दल आपण अपडेट्स तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. मित्रांनो, सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता राज्यामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा चटका पाहायला भेटत आहे, खास करून उत्तरच्या भागामध्ये. त्याच काळामध्ये जर आपण इकडे दक्षिण महाराष्ट्राचा भाग बघितला, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा, या भागात तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. तसंच आपण इथे पाहू शकता सोलापूर आणि आसपासचा जो काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. कोल्हापूरमध्ये तसंच सिंधुदुर्गमध्ये सध्या तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये उंचीवरचे ढग काही भागामध्ये कायम दिसत आहेत. बाकी राज्यामध्ये काही सध्याच्या काळामध्ये पावसाची परिस्थिती नाही बनलेली आहे, पण दुपारनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. काही भागांमध्ये परिस्थिती बनू शकते आणि पाऊस सुद्धा पाहायला आज दिवसभरामध्ये आपल्याला भेटू शकते. उद्यापासून पावसाची परिस्थिती वाढणार आहे. राज्यामध्ये काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह, गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा भाग असू शकते, कारण आपण पाहू शकता इकडे उत्तरकडून जे वारे येत आहेत आणि इकडे बंगालच्या उपसागराकडून हे वारे येत आहेत. तर दरम्यान या भागामध्ये हे दोन्ही वारे एकत्रित होत आहेत. इकडे बंगालच्या उपसागराकडून आणि इकडे अरबी समुद्राकडून येत आहेत. ही अरबी समुद्राकडून येत आहेत आणि बंगालच्या उपसागराकडून येत आहेत. हे दोन्ही वारे या भागामध्ये एकत्रित होत आहेत आणि दरम्यान यामुळेच काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आजही आपल्याला इकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसणार आहे. कारण या भागामधून कमी दाबाचा पट्टा जात आहे आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागामध्ये दोन्ही समुद्राचं वाष्पाचा पुरवठा होत आहे या भागामध्ये आणि त्यामुळेच आपल्याला इथे कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स दुपारनंतर तयार होताना दिसू शकते आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनू शकते. त्यानंतर जर आपण 18 तारखेचा अंदाज दिला तर 18 तारखेला ही परिस्थिती महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वाढताना दिसत आहे. यामध्ये अहिल्यानगरपर्यंत परिस्थिती बिघडू शकते पावसासाठी. पुण्यामध्येही पाऊस येऊ शकते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये काही ठिकाणी गारपीट सुद्धा पडू शकते. यवतमाळमध्येही पाऊस पडू शकते. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. आपण पाहू शकता हे वाऱ्यांचा जोर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विस्तृतपणे वाढलेला आहे. काही भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून वाऱ्या चालत आहेत ना, काही भागामध्ये अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा होत आहे आणि यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रफ कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये विजेच्या कडकडाटाचा, वादळी वाऱ्याचा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बनू शकते आणि गारपीट सुद्धा अनेक प्रमाणात काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. अशी परिस्थिती आपल्याला इथे पुढे दिसत आहे. 19 तारखेला जो की गुढीपाडवाचा दिवस आहे, या दिवशी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आगळी वेगळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. अनेक भागामध्ये विजेच्या कडकडाटाचा, वादळी वाऱ्याचा पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे आणि गारपिटीसह पाऊस पडणार आहे. तर एकंदरीतच शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. जनावरांचा इथे विशेष करून लक्ष ठेवण्याची गरज आहे. आपला शेतपीक कमीत कमी त्यामध्ये नुकसानी हो याबद्दलची निश्चितपणे शेतकऱ्यांनी ध्यान ठेवावे आणि
आपण नेहमीच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवावे. आपण निश्चितपणे तुम्हाला अपडेट्स देणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, पुढील 24 तासाचा जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला हवामान अंदाज सांगितला, तर आपण जर उन्हाचा चटकापासून जर सुरुवात केली, तर उन्हाचा चटका आज नंदुरबार, धुळे, नाशिक, इकडे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरचा उत्तर भाग आणि इकडे भंडारा, गोंदिया या भागामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट पुढच्या 24 तासांमध्ये कायम असणार आहे. खास करून विदर्भाच्या भागामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी दिवसाचे तापमान आणि रात्रीचं तापमान दोन्ही वाढणार आहेत आणि यामुळे आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे उष्णतेची लाट वाढल्यामुळे आपल्याला घाम आणि खूप जास्त गरम वातावरणामध्ये असं वाटू शकते आणि यामुळे आपल्या आरोग्याला सुद्धा धोका होऊ शकते. तर निश्चितपणे याचा तुम्ही ध्यान ठेवा आणि काळजी घेण्याची गरज आहे विदर्भाच्या भागामध्ये. त्यानंतर जर पावसाची परिस्थिती आज कोणत्या भागामध्ये बनणार आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला, तर आज पावसाची परिस्थिती आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इकडे लातूर, नांदेड आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बनू शकते. सिंधुदुर्गपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनू शकते आणि काही भागामध्ये गारपीट सुद्धा, हलकीशी गारपीट जर स्थानिक वातावरण अनुकूल असला तर कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स बनले, कारण हे ढग जमिनीवरून किमान 1 किलोमीटरवरून बनणं सुरू होतात आणि तिथून 15 ते 20 किलोमीटरपर्यंत बनत राहतात उंचीपर्यंत. तर यामुळे काय असते की हे कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स काही ठिकाणी अधिक प्रमाणात सक्रिय होतात आणि यामुळे कधी-कधी गारपीटसुद्धा हलक्या ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो की काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. पण हे काही स्थानिक तालुके असणार आहेत ज्या भागामध्ये गारपीट होऊ शकतो. असं नाही की सर्वच भागामध्ये गारपीट होणार आहे. आज होऊ शकते की काही ठिकाणी गारपीट आपल्याला पाहायला भेटो. उद्या 17 तारीख आहे, उद्या 18 तारीख आहे आणि 19 तारीख आहे. तर या दोन्ही दिवशीमध्ये राज्यामध्ये सक्रिय असणार आहे वातावरण. पावसाचं वातावरण सक्रिय असणार आहे आणि गारपीट काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त गारपीटसुद्धा पाहायला भेटू शकते. निश्चितपणे आपण याबद्दल सावधान राहा, सतर्क राहा. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करून घ्या.